हाय बहिणींनो भावांनो, जय भीम सर्वांना. या चहा प्यायला आमच्या घरी मस्त चहा केलाय. कोणी केलाय ग? तो केलं. छान केलाय. अद्रक गिद्रक टाकून केलं. काय शिकविला शाळेत गेलतात तर? काय ना नुसते बसून बसून आलात का काय? ते घरी माहिती आणली. होय. चल ते केस कापते मी. कट 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 काय की कट नको कट. करू, भांडणं लागत येतात. कोणाची तू माहिती? इथं आमच्या घरात निवळ मसाली, हिला सगळं माहिती आहे. कशानं काय होतं, कशानं काय नाही. जेवढा खात तेवढा सांगते, बरोबर ना? बरोबर ना. मम्मी हा पप्पा गेले ना, तेव्हापासून घरी नव्हता. कुठे गेलता? कुठे गेलता रे? सकाळी मी त्याला बस मध्ये एक पैसे दिली मम्मी, माहिती का? मला तोंडाने मागितलं एक पैसे. तोंडानं मग काय कशानं माग? तोंडानच बोलत ना. हे पाय दुखाय देते रे, पाय दाखवा रे. हे नको वाचू, फक्त खालचं वाच. हे नाही एकच चुकलं होतं. विद्यार्थ्यांची सध्या विद्यार्थ्यांची सध्या नाही वाच ना. काय दूर रेगी वही आणायची 200 पानाची. वयांची संख्या आहे ती, विद्यार्थ्यांची संख्या नाही ती. 4 रेगी वही 200 पानाची. चौकडा बी लागवती का तुला? पाढे लिहायला, इंग्रजीचे शब्द लिहायला, शुद्ध लेखन लिहायला, दोरेगी कवा आणायची? सुधरते. कवा आणायची? ती वही 200 पाणी, 7 वह्या 200. 7 वह्या कुठं आहेत? बघ ना, हे काय, हे इथं हे 7 पारी नाही ना, 7 वह्या 200 पेजीच्या. कळायला क्या? बघ काय कळायला क्या म्हणायचं. विद्यार्थ्याची काय माहिती? विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव, वडिलांचं पूर्ण नाव, शिक्षण, व्यवसाय, आईचे पूर्ण नाव, शिक्षण आणि व्यवसाय, आईचा नंबर, वडिलांचा नंबर, तुम्ही शाळेत कसे गेले, रिक्षाने का कशानं, एवढं सांगितलंय का बघायचं? मग फळ्या दिलेलं आहे ते आणलंय. कशाने जाता, पायी येता का, रिक्षाने जाता का, तुम्हाला बसने कशाचा जाता? छंद आहे? तुमचं रक्त कोणचं आहे? टकीचं आहे? टकी काय म्हणले तरी मला ते लाल रक्त आहे, लाल. सगळे म्हणते तर टकी तो रक्त कसं आहे, तो रक्त कसं आहे. मी टकली म्हणते लाल आहे. लाडाची ग स्वतःचा माझी, पत्ता म्हणजे लाडाची आपला पत्ता ग. विटखेड म्हणते. हिच्यातले जीव आहे बरं मायावाला. ही मला कतही तंग करीत नाही फोन नंबर. लहानपणापासून. तुम्ही शाळेत कसे? चल बरं दाद्या बाई, लय कटाळा आलाय. गाडी नंबर बापरे, काय करता केलं रे खाली बी. पप्पा कधी येणार येते ना. म्हणलं चला घरी तर नका म्हणले मला. काय मी आले मग पाय पायी इतक्या लांबून. त्या पप्पाला लय मला घेऊन यायचा कटाळा येत. ठीक आहे, कलिंगड कसं झालंय? झालं एवढं पाणी टाकलं का नाही त्यात? नाही टाकलंय वाटतं, वल्ल दिसायले. पोटी खाली रे. काही तर नाही खाल्लं मी. जेवण केलं का नाही? काऊन ना तोंडावून कळाले का मी जेवले का न जेवले तर. 2 चपात्या त्या खाल्ल्या. तोंडावर दिसत नाही, काहीच नाही. दिदीनं तर किती दिल्या होत्या, 2 चपात्या 2 पराठे. एवढं देत असतात का खायला? बापू मला तर काहीच नव्हतं ना खायला. 2 पराठे होते, 2 चपात्या होत्या आणि भाजी दिली एवढीच एवढीशी. त्याच्यानं ती सांडली नव्हती. लोणच्या संग खाल्ली मग छान लागू लागलं. आज पाय ना किती पसारा आवरलाय म्या घरात सकाळपासून. ते सगळे कपडे मी इस्त्रीचे ठेवून दिले.
त्याच्यातले 10-12 शर्टच गायब झालेत. मी हिलाच रागणार होतं. मी तिला म्हणायचं बी ध्यान नव्हतं मला सकाळी. मग कपडे काऊन इतका केला? काय त्याचे कपडे आणि ते कपडे ना लागत ते ठेवलेस मुद्दाम ठेवले. चांगले चांगले कपडे खराब करतो. काय? हे कुठं खराब करायलो? ही पॅन्ट ठेवून द्यायची होती मला, सापडलीच सापडलीच नाही. नाही. स्वतः धुवून टाकली पण म्हणजे सापडलीच नाही. हो धुण्यात होती बरोबर, पण मला तवा नाही तिने सापडली. स्वतः धुतली. ते पप्पाचे बी कपडे सरे ठुले बाबा, लय पसारा झाला. कण ऊन पडले म्हणून मग दाद्या म्हणते पाऊस यायची शक्यता आहे. कशावर वाटतं बरं पाऊस येईल म्हणून? वा रे वा कडू. काय करायला पिले? पेपर कापीत नको बसू. पप्पा आले पप्पा. आले का काय? घरी आले लयच भांडण. मी इथून इतक्या लांबून पाय पाय आले ना परत. आले बघ, इतक्या लांबून मी पाय पाय आले नाही, मागच येते. घरी आली, मला घेऊन चला म्हणलं तर नाही आले. मला म्हणले जायचं तुपली. आले साऱ्या उन्हात आणत पायी पायी. काय गाडीची सोय करते या वरी या बघा. घेऊन या म्हणलं तर मला घेऊन नाही आली, पण मागत आले. वा रे वा, विचार तू म्हणजे ही पायी पायी आहे का? मला कोण नाही घेऊन आले, मागत आला. एवढं चिठ्ठा लागत. भांडू आता भांडू मी तुम्हाला. मी इतक्या लांबून पाय पाय आले, एवढे केस इतके असे झाले. केस कसे झाले? कोण काय करायले आता? जमते घेऊ ती मला. मग मागत आलात ना, तुम्हाला म्हणून ना 7 वाजता या म्हणून. कोणी खाल्ले बिस्किट कवा? सकाळी? पाणी दिल मला काय माहित. इना खाल्ले असतील ना. गपचूप देतात त्याला पैसे, दुसऱ्याला मिळ पण लागू देत नाही. पाय. हा 100 रुपयातले सकाळी. पण तुमच्या जास्तच आणले होते ना, तुमच्या जास्तच आणले होते तिने बिस्किट. नाही हा पप्पा मला माहित नाही बिस्किट कवा आणले तिथे. ते म्हणा गुपचूप पैसे देतात तर मला देतात का? नाही सकाळी तू गेल्याच्या बाद पप्पा वीसचे शेंगदाणे आणि 10चे बीट चांदणे आणले ना. आणि मी पूर्ण मसाला दावाला आणि तिचं सकाळचं तिच्या ध्यानात राहिले बघा. सकाळी सामान आणले. तिचं दिमागले तेच आहे. पप्पा मला ते माहित नाही तिनं काय काय सामान आणले. आणि 20 रुपये देता देईन गेली. तिच्या कशी ठुले होते. अशी धुन केली की हिला धुनकू लागले तर तिथे डबा भरायलाच गेली. तिथे डबा भरायलाच गेली. मला लय हसू येऊ लागलं. तिला धुन केलं असतं. तू घेऊनच गेलीस. हाय पिले. आपलं वायफाय चालू केलं होतं म्हणून होय का? चिडले होते. वायफाय चालू केलं तर कोणी? आता संपलं मोबाईल. गोजू बनवतो चालू करायला. आता तिचं बॅलन्स संपलं. आता मला माहिती ही आता दोन्ही मोबाईल मधलं बॅलन्स संपलंय. 700 रुपये 750 रुपये जातात. कुठून टाकायचे आता? तिला म्हणलं होतं वायफाय घ्या. चालू करायला आणि बोलणे मी खायची मम्मीची. आलं नाही याच्यात बॅलेन्स वाटतं. याच्यात कुठून आलं बॅलन्स? युट्यूब तर चाललंय नाही. होय. आता दादानं लावलं होतं हाय ना दीदी? केस गं काय इतके लाडाची केसच करती. जीव बाय मा केस काय ना कसे झाले. बाले केस दान करू आपण. कुठं करू. पैसे दान करत असते केस नसते. बोलले तर अजून पण केस एवढ्या उन्हात हे करून बी का? अरे घामानं ओली झाली नाही असतील. नाही बोलले की. हा मला कुठं उन्हात काम. मम्मी हे काय आहे? कुठे? कुठं का
हा भाऊ तर दाखवली की ते बगळे बसल्यासारखं काय म्हणते त्या पक्षाचं काय माहित. आईस्क्रीम आणली ग दादू राव, सांगलं